नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण पिको फॉल कसा करायचा मी तुम्हाला दाखवते. ही साडी आहे आणि याला हे काठ आहेत. तर आपण पिको फॉल करण्याची पद्धत बऱ्याच जणांची वेगवेगळी असते. अगोदर मी याला पूर्ण पिको करून घेतलं आहे आणि फॉल पण जोडून घेतला आहे. तर मी तुम्हाला सांगते, मी एवढं अंतर कडेला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी फॉल बसवला आहे. तर अशा पद्धतीने फॉल जोडला आहे. मी याला लक्ष्मीचा फॉल वापरला आहे किंवा धनश्रीचा जरी वापरला तर धुवून वापरायचा आहे आणि प्रेस करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला फॉल जोडायचा आहे. अशा पद्धतीने याची फिनिशिंग आली, फॉल फिनिशिंग. आणि तुम्ही बघू शकतात, आपण जवळजवळ हाताचं जरी अंतर घेतलं तर असं एवढं जरी ठेवलं तरी चालते किंवा टेपने अंतर ठेवा तरी पण जमते. आता काय करायचं आहे आपल्याला, फॉलची सुरुवात, हा माझा उजवा हात आहे, फॉलची सुरुवात इथपासून करायची नाही. इथपासून जर सुरुवात केली ह्या सेंटरपासून तर फॉल लावताना म्हणजे असं बघा, आता मी स्टूल घेतलं आहे, स्टूल घेतलं आहे आणि त्याच्यावर मी फॉल व्यवस्थित लावते. तर आपण हे साडी अगोदर सगळी हे करून घेऊ. आता माझा हा उजवा हात आहे, इकडं बघा मी बऱ्यापैकी फॉल निम्मा सोडला आहे आणि निम्म्यातून मी सुरुवात करते. आता मी निम्म्यातून सुरुवात केल्याच्यानंतर मी डावीकडे जाणार आणि डावीकडचं पूर्ण झाल्याच्यानंतर मग आपल्याला थोडं थोडं इकडं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर फॉल लावला तर कुठंही फॉलला चून पडत नाही किंवा फॉल असं मध्ये जे घडी बिडी पडते ना, तर तसं काहीच होत नाही. फॉल एकदम व्यवस्थित लावण्यात जातो. फक्त फॉल लावताना धुवून लावा आणि फॉल ज्या वेळेस लावायला सुरुवात करतात तर मधून फॉल लावा, प्रेस करा आणि छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्या. म्हणजे एका दिवसाला जवळजवळ 40 साड्या आपण करू शकतो. अशा पद्धतीने जर फॉल लावला तर ते 40 साड्या कशा करायच्यात, तर अगोदर आपल्याला फॉल सगळे काढायचे, धुवायचे, प्रेस करून ठेवायचे आणि एका वेळेला सुरुवात करायची. तर आता मी मधून सुरुवात करते. तर तुम्ही बघू शकतात खाली हे बघा, कधी पण हे बोट ज्यावेळेस आपण फॉल सुई हे वरती काढतो तर हे बोट खाली दाबून धरायचे, म्हणजे फॉल लावायला व्यवस्थित येऊन जातं. पुन्हा एकदा मी खाली सुई घातली, वरती काढली, खाली घातली, वरती काढली. तर माझं हे बोटाचा मी अंतर बरोबर खाली प्रेस करते, म्हणजे फुगा वगैरे चून काही पडत नाही आणि व्यवस्थित पद्धतीने येऊन जाते. तर बघा, आपल्या एका वेळेला एवढे टाके टाकून झालेत, त्याच्यापेक्षा पण जास्त होऊ शकतात. तर तुम्ही बघत राहा. अशा पद्धतीने जर फॉल लावला तर मी खरं सांगते भरपूर सारे काम होऊन जातील. आणि आपल्याला चेक करायचं आहे का ज्यावेळेस आपण सुई खाली घालतो तर ती जास्त कपडा धरायचा नाही, कारण खालच्या बाजूने आपल्याला धागा पण जास्त दाखवायचा नाही. आणि ज्यावेळेस आपण फॉल लावल्याच्या नंतर तर इथून सुरुवात केली ना आपण, ह्या इथून, तर आपल्याला हे पुन्हा एकदा आपल्याला हात फिरवायचा आहे. जर हात नाही फिरवला तर इकडं ढिल्ला असू शकतं किंवा म्हणजे असं ताण पडलेलं पण असू शकतं. तर हे व्यवस्थित दिसणार नाही सुईच्या बाजूनी. तर आपल्याला असा हात फिरवायचा आहे, कंटिन्यू आपल्याला हात फिरवायचा आहे. ज्यावेळेस आपण कपडा पुढं ढकलतो त्यावेळेला आपल्याला हात फिरवायचा आहे. अशाच पद्धतीने फॉल लावायचा आहे. आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर फॉलो करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं अजून एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे वंदना लेडीज फॅशन. हे पण माझं चॅनल आहे. काही दिवसासाठी ते चॅनल बंद पडलं होतं, तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन पण माझे व्हिडिओ बघू शकतात, कारण त्या व्हिडिओवर पण मी काम केलेलं आहे. तर त्याच्यावर 1420 सबस्क्रायबर आहेत. तर जाऊन त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे माझं काही काम तुम्हाला तिकडं पण पाहायला भेटेल आणि काही काम इकडं पण पाहायला भेटेल. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.